दरम्यान अनेक दशकांपासूनचं बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न अखेर आता पूर्ण झालेलं आहे। आज बीडमधून रेल्वे अहिल्यानगरकडे धावली। गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेसाठी आतुरलेले बीडकर आज आनंद व्यक्त करतायत। बीडकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न जे आहे आता पूर्ण झालेलं आहे। बीड अहिल्यानगर जी रेल्वे आहे आज धावणार आहे ना, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आज कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांच्या देखील हस्ते आज याच रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे। अनेक वर्षापासूनचं जे स्वप्न होतं अपूर्ण ते आज पूर्ण झालेलं आहे, कारण अनेक दिवस बीडला रेल्वे कधी धावल असा प्रश्न उपस्थित होत होता, मात्र आज तो प्रश्न जे आहे ते पूर्ण झालेला आहे। बीड अहिल्यानगर जे आहे ते रेल्वे धावताना पाहायला मिळते। याच रेल्वेचं उद्घाटन आज स्वतः जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे करण्यात आलेले आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याच रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे। बीड अहिल्यानगर आता ही रेल्वे धावणार आहे। विशेष पाहायला गेलं तर याच रेल्वेच्या उत्सुकतेबरोबर आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।